टम्म फुगलेल्या आणि अगदी खुसखुशीत कचोरीची रेसिपी मी इथे शेअर करत आहे. इथे बघू शकता अगदी खुसखुशीत ही कचोरी दिसत आहे आणि इथे मी मैदा न वापरता ही कचोरी बनवलेली आहे. त्यामुळे ही कचोरी हेल्दी आहे. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्याला ही कचोरी बनवण्यासाठी सुरुवातीला स्टफिंगसाठी जे मटार लागत असतं ना ते शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एका गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे. इथे मी गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे जेणेकरून हे पाणी लवकर उकळेल. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा साखर टाकलेली आहे आणि 1 छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे. साखर आणि मीठ टाकलं म्हणजे काय होतं, हे मटार आहे ना ते लवकर शिजतं. त्याचबरोबर साखर टाकलेली आहे ना त्याच्यामुळे मटारचा कलर आहे असा राहतो, जास्त चेंज होत नाही. आता इथे मी व्हिडिओमध्ये वाटी दाखवत आहे ना त्या वाटीने बरोबर 1.5 वाटी ताजे मटार शिजण्यासाठी टाकलेले आहेत. इकडे मटार शिजत आहे ना तोपर्यंत कचोरीसाठीची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी त्याच सेम वाटीने इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरणार आहे. गव्हाच्या पिठाने ही अगदी खुसखुशीत कचोऱ्या तयार होतात. तर इथे मी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स देणार आहे जेणेकरून गव्हाचं पीठ वापरूनही आपण अगदी खुसखुशीत कचोरी बनवू शकाल. तर बघू शकता असं पीठ चाळून घ्यायचं म्हणजे याच्यातला चाळ निघून जातो. त्यानंतर तिने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. याने काय होतं, ही कचोरी आहे ना ती मऊ पडत नाही, खुसखुशीत होते. त्याचबरोबर 1 छोटा चमचा मीठही टाकलेला आहे आणि 1 छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा टाकला म्हणजे कचोरी चवीलाही छान लागते, त्याचबरोबर पचायलाही हलकी जाते. ओवा मी हातावरती चोळून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, पोहे खायचा चमचा आहे ना त्याने बरोबर 3 चमचे तेल टाकायचं आहे. तर इथं जे मोहन टाकणार आहे किंवा तेल टाकणार आहे ना ते असं नॉर्मलच टाकायचं आहे, गरम करून टाकायचं नाही. कोणताही पदार्थ आपल्याला खुसखुशीत बनवायचा असेल ना तर असं तेल गरम न करताच टाकायचं आहे. आणि इथं जे रवा आणि गव्हाचं पीठ आहे ना याला आपल्याला हे जे तेल टाकलेलं आहे ना ते असं चोळून चोळून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी हलक्या फुलक्या आपल्या या कचोऱ्या तयार होतात. तर अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने हातावरती चोळून व्यवस्थित आपल्याला हे तेल आहे ना ते सर्व पिठांना लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे कचोऱ्या आहेत ना ते अगदी परफेक्ट तयार होतात. आता आपल्याला कचोरीसाठीची कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलेले आहे त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे आपण रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला या कचोरीसाठीची जी कणिक आहे ना ती जास्त घट्ट मळायची नाही, कारण तर आपण जर ही कणिक आपण भिजायला ठेवतो ना त्यावेळेस रवा चांगला भिजला जातो. त्यामुळे सुरुवातीला ही कणिक आहे ना ती थोडीशी मऊ किंवा सैलसर ठेवायची, म्हणजे काय होतं, रवा भिजल्यानं ही कणिक पहिल्यापेक्षा घट्ट होते. तर ही कणिक आता मी 30 मिनिटे म्हणजेच अर्धा तास भिजायला ठेवते आणि बरोबर 1 वाटी इथे मी पाणी वापरलेलं आहे. तुम्हालाही एवढंच पाणी लागू शकतं किंवा थोडंसं कमी जास्तही लागू शकतं. आता इथे मी कणिक मळून घेत होते ना तोपर्यंत इथे बघू शकता मटारही अगदी छान असं स्मूथ शिजलेलं आहे. अगदी परफेक्ट अशाच पद्धतीने आपल्याला हे स्टफिंगसाठी हवं असतं. तर आता मी काय करणार आहे, जे शिजलेलं मटार आहे ना ते इथे मी एका पुरणाच्या चाळणीवरती काढून ठेवते, म्हणजे त्यातलं जे अतिरिक्त पाणी आहे ना ते खाली नितळून जाईल आणि जे आपलं स्टफिंग आहे ना ते जास्त ओलसर बनणार नाही. कारण तर जर स्टफिंग ओलसर झालं ना तर ते आपली कचोरी परफेक्ट बनणार नाही. त्यामुळे यातलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. आता कचोरीचे जे सारण आहे त्याच्यासाठी एक वाटण बनवायचं आहे. इथे मी 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत, 15 ते 20 काळी मिरी, त्याचबरोबर 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे. या सर्व मसाल्यामुळे हे जे सारण आहे ना ते अगदी टेस्टी तयार होतं. 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर इथे मी 2 हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता.
इथे ह्या एकदम तिखट मिरच्या आहेत, त्यामुळे इथे मी 2च हिरवी मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 इंच आलं घेतलेलं आहे. आलंही आपल्याला अशा पद्धतीने चिरून टाकायचं, म्हणजे व्यवस्थित बारीक होतं. आता हे आपल्याला एकदम बारीक न करता थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण हवं आहे. अगदी याची बारीक पावडर बनवायची नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता आपल्याला सारण बनवण्यासाठी ते तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यामध्ये 1 छोटा चमचा तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला तेल छान गरम झालं ना, जे वाटण बनवून घेतलेलं आहे ना, ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चिमूट हिंगही टाकलेला आहे, जेणेकरून आपल्याला ही कचोरी आहे ना, ती पचायला हलकी जावी. हिंग घातलं म्हणजे पचायला हलकं जातं, त्याचबरोबर त्याची टेस्टही वाढली जाते. आता कमी गॅसवरती सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे जे वाटण आहे ना, ते जसं परतलं जातं ना, तसं याचा वास आहे ना, तो अगदी घरभर पसरला जातो. कारण तर आपण याच्यामध्ये काळी मिरी, बडीशेप घातलेली आहे, त्याच्यामुळे अगदी टेस्टी हे सारण तयार होतं आणि त्याचा वासही अगदी छान येतो. बघू शकता थोडंसं कमी गॅसवरती 1 मिनिटभर छान असं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर शिजवून घेतलेले मटार याच्यामध्ये टाकलेले आहे. ते आता हे मटार आहेत ना, ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर हे जे मटार आहे ना, ते मिक्सरला फिरवून जाडसर वाटून घेऊ शकता. इथे मी हे मटार आहे ना, ते असेच टाकलेले आहेत आणि इथे मी काय करणार आहे, हे मटार अशा पद्धतीने मॅश करण्यासाठी पोटॅटो मॅशर घेतलेला आहे आणि याने अशा पद्धतीने मॅश करत आहे. बघू शकता अगदी छान असे व्यवस्थित मॅश होत आहेत. याच्यामध्ये अजिबात मोठा असा मटार राहिला नाही पाहिजे, सर्व मटार व्यवस्थित मॅश झाले पाहिजेत. असं मॅश केलं म्हणजे काय होतं, सर्व जे वाटण आहे ना, तेही व्यवस्थित मिक्स होतं. याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आपल्याला यानंतर थोडेसे पावडर मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून हे स्टफिंग आहे किंवा सारण आहे ते टेस्टी होईल. इथे मी 1 छोटा चमचा पिठी साखर टाकलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे. जर आमचूर पावडर नसेल तर त्याच्याऐवजी चाट मसालाही टाकू शकता. आता हे सर्व जे मसाले आहेत ना, तेही आपल्याला या सारणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे जे सारण आहे ना, ते बघू शकता असं कोरडं सारण आहे, जास्त याच्यामध्ये पाणी नाही. कारण तर आपल्याला कचोरीसाठीचं असंच पद्धतीने सारण हवं असतं. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला मटारमधलं जे पाणी आहे ना, ते व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे. आपलं हे कचोरीसाठीचं सारण तयार झालेलं आहे. आता मी अशा पद्धतीने मध्यम आकारामध्ये याचे बॉल करून घेणार आहे आणि ते मी जेवढं सारण बनवलेलं होतं ना, त्याच्यामध्ये बरोबर 10 मध्यम आकाराचे बॉल झालेले आहेत आणि 1 छोट्या आकाराचा, म्हणजे बरोबर 11 बॉल तयार झालेले आहेत. आणि एवढ्या वेळामध्ये इथे बरोबर अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि आपली जी कणिक आहे ना, तीही व्यवस्थित भिजलेली आहे. याच्यामध्ये जो रवा टाकलेला आहे ना, तोही व्यवस्थित भिजला आहे आणि पहिल्यापेक्षा ही कणिक अगदी मऊ आणि थोडीशी घट्टही झालेली आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे. तर बघू शकता अगदी असा सर्व साईडनी व्यवस्थित असा बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर हे जे सारणाचं बॉल बनवून घेतलेला आहे ना, तो मध्ये ठेवायचा आहे आणि कडेने हळूहळू कणिक वरती करून घ्यायची आहे आणि हे जे सारण आहे ना, ते आतमध्ये इथे मी दाखवत आहे ना, त्या पद्धतीने अंगठ्याने पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे कचोरीच्या अगदी आतपर्यंत सर्व बाजूनी एकसारखं हे सारण पसरलं जातं आणि हळूहळू साईडनी कणिक वरती करून इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने ही कचोरी बंद करून घ्यायची आहे. आणि जर जास्तीची कणिक होत असेल ना, तर ती कणिक आपण अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि इथे आपली ही कचोरी आहे ना, ती व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे. जरी ते कचोरी व्यवस्थित बंद नाही ना केली, तर तेलामध्ये तळायला टाकली ना, ती फुटली जाते आणि त्याच्यातलं सारण बाहेर येऊन आपलं तेलही भरपूर खराब होतं. तर कचोरी बनवल्यानंतर थोडीशी पसरवून घ्यायची. तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, त्या पद्धतीने पसरवून घ्यायची, म्हणजे सारणही सगळीकडे पसरलं जातं.
आणि इकडे आता ही कचोरी तळून घेत आहे. कचोरी तळण्यासाठी तेल अगदी मध्यम गरम करून घ्यायचं आहे. अगदी हलकंसं गरम करायचं आहे. जास्त हे कडक करायचं नाही. जर तुम्ही हे तेल जास्त कडक गरम केलं ना तर याच्यावरती, या कचोऱ्यावरती भरपूर असे बबल्स येतात आणि लगेच ही कचोरी हलवायची नाही. थोडीशी वरती आली की मग त्याला उलटून घ्यायचं आहे. आणि ते बघू शकता, जसजशी ही कचोरी तळली जाते ना तशी ही कचोरी छान अशी फुगली जाते. आणि या कचोरीवरती एका साईडनी छान असे क्रॅक्स जातात, म्हणजे आपली परफेक्ट अशी ही कचोरी तयार होते. आणि ही छान अशी सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि हलकासा सोनेरी कलर आला ना ही कचोरी काढून घ्यायची आहे. कचोरी तळताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि कमी गॅसवरती या सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. कचोरी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण कमीच गॅसवरती या कचोऱ्या सर्व तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता सर्वच कचोऱ्या अगदी छान फुगलेल्या आहेत. त्याचबरोबर या कचोऱ्यावरती छान असे क्रॅक्सही गेलेले आहेत. कचोऱ्यावरती काय असतं, एका साईडनी क्रॅक्स गेलेले असतात आणि एका साईडनी अशी सॉफ्ट कचोरी असते, म्हणजे आपली कचोरी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. आता सर्वच कचोऱ्या मी अशा पद्धतीने व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. लाईट सोनेरी कलर येईपर्यंतच तळायचे आहेत, कारण तर तेलातून जरी काढले ना तर त्याचा अजून डार्क कलर होतो. आणि ते बघू शकता मस्त अशा आपल्या या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. इथे मी एक कचोरी सर्व करत आहे. तर कचोरी आपण अशीही खाऊ शकता, किंवा मग इथे मी काय करत आहे, कचोरी अशा पद्धतीने सर्व करत आहे. आपल्याला मधून कचोरी जिथे क्रॅक्स गेलेले आहेत ना तिथलं थोडंसं काढायचं आहे आणि त्याच्यावरती चिंचेची चटणी आणि बारीक शेव टाकायची आहे. आपली अगदी परफेक्ट कचोरी तयार झालेली आहे. तुम्हाला ही कचोरीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.